विद्यार्थी मित्रांनो, टी-आर-टी-आय या संस्थेमार्फत एस-टी कॅटेगरीच्या 12वी पास असणाऱ्या महिला आणि पुरुषांना पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि सैन्य भरती मोफत प्रशिक्षण सोबतच दोन्ही या ठिकाणी पोलीस भरतीला आणि आर्मी भरतीसाठी स्पेशल या ठिकाणी 72,000 रुपयाची शिष्यवृत्ती देखील दिली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना माहित आहे टी-आर-टी-आयचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी म्हणजेच जात पडताळणी कंपल्सरी केलेली आहे. तर या ठिकाणी जात पडताळणी आता जवळ-जवळ 50% विद्यार्थ्यांकडे जात पडताळणी नाही. तर जात पडताळणी नसेल तर फॉर्म भरता येईल की नाही? तर 100% तुम्हाला जात पडताळणी नसेल तरी देखील फॉर्म भरता येणार आहे. याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जात पडताळणी नसेल तर फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. आता या ठिकाणी जे परिपत्रक म्हणजे जी या ठिकाणी टी-आर-टी-आय आणि टी-आर-टी-आय पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ना, या जाहिरातीमध्येच खाली आल्याच्या नंतर एक पॉइंट तुम्हाला देण्यात आलेला आहे. बघू शकता ज्या उमेदवाराकडे वैधता प्रमाणपत्र नसेल, अशा उमेदवारांनी आदी प्रणाली ई-ट्राइब व्हॅलिडिटी पोर्टल मध्ये जमात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करतेवेळी शैक्षणिक अर्हता, एज्युकेशन, त्याच्यानंतर सर्व्हिस सर्व्हिस निवडणूक हे तुम्हाला पूर्ण समजून सांगेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. निवडणूक म्हणजेच इलेक्शन, त्याच्यानंतर इतर. तर वैकल्पापैकी इतर जो म्हणजे अदर जो ऑप्शन आहे निवडून संबंधित अनुसूचित अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावा. आता याच्यामध्ये एक पॉइंट मी तुम्हाला इथे सांगून देतो. आता कास्ट व्हॅलिडिटी 3 ते 4 कारणाने तुमच्याकडे निघत असते. तर या ठिकाणी बघू शकता, ही ट्राईब शैक्षणिक शिक्षणासाठी निघू शकते. त्याच्यानंतर जॉब सर्व्हिससाठी निघू शकते. त्याच्यानंतर निवडणूक म्हणजे इलेक्शनसाठी निघू शकतो. परंतु आपल्याकडे यापैकी कोणत्याही प्रकारचं कारण नाही. त्याच्यामुळे आपण काय ऑप्शन निवडायचा आहे? बघू शकता. हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. फॉर्म भरताना इतर हा ऑप्शन निवडायचा आहे. तर या ठिकाणी टी-आर-टी-आयचा फॉर्म भरताना हा निवडायचा नाही. तर हे कशासाठी सांगतोय? ज्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी नाही, त्यांनी या ठिकाणी जात पडताळणी काढण्यासाठी फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला एक पावती भेटते. ती पावती तुम्हाला अपलोड करून तुम्ही फॉर्म भरायचा आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर फक्त कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. तुम्हाला लगेच मी रिप्लाय देईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आता हे या ठिकाणी ही जात पडताळणी हा एक सेन्सिटिव्ह कागदपत्र असल्यामुळे, सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट्स असल्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी स्वतः कोणती वेबसाईट आहे? आदी प्रणाली. आदी प्रणाली म्हणजेच ई ट्राईब व्हॅलिडिटी या वेबसाईटवरती फॉर्म भरायचा आहे. तुम्ही या ठिकाणी स्पेशल तुमच्या गावाला, तालुक्याला, सेतूमध्ये वगैरे जेथे जात पडताळणी काढून देतात, त्यांच्याकडेच हा फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मिस्टेक होता कामा नाही. ठीक आहे. आता जात पडताळणी करण्यासाठी वेगवेगळी बरीच कागदपत्रे लागतात. ते तुम्हाला तुमच्या सेतूवरती तुमच्या या ठिकाणी जवळच्या कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर कळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर जात पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे आणि पावती भेटल्याच्या नंतर टी-आर-टी-आय मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे इथे मी तुम्हाला इथे सांगून देतो 2 मिनिटामध्ये. आता जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी सर्वात 2 पुस्तके सांगणार आहे. स्मार्ट स्टडी यांनी प्रकाशित केलेले सर्वात चांगली पुस्तक आहे. पहिलं आहे पुस्तक हे जे आहे ना, स्मार्ट स्टडी नांदेड यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. कोणतं आहे? तर इथे बघू शकता. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. दोनही पुस्तके एकदम चांगली आहे आणि सर्व ऑल महाराष्ट्रामध्ये दोन्ही पुस्तके उपलब्ध आहेत. ही पुस्तके जर तुम्हाला डिस्काउंटमध्ये कमी किमतीमध्ये घ्यायची असेल, तर कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकतात. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्हाला ही पुस्तके ऑनलाईन घ्यायची असेल, तर Amazon, Flipkartवरून ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात. ठीक आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.